चांगलं यश मिळवायचं असल्यास अधिक पक्ष प्रवेश करावे लागतील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या आमदारांना सूचना। काही चुका झाल्या असल्यास माफ करा। भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र। सर्व पक्षश्रेष्ठींचाही बावनकुळे यांनी आभार मानले। अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेत आरोप प्रत्यारोपांचं राजकारण। बच्चू कडू समर्थक संचालक आनंद काळे यांना अपात्रतेची नोटीस। विभागीय सहनिबंधकाची कारवाई। 14 जुलैपर्यंत खुलासा मागवला। जीएसटीच्या दरांमध्ये मोठे बदल होण्याचे संकेत। 12% जीएसटी स्लॅब आता 5% करण्यात येणार। जीएसटी परिषदेच्या पुढील बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। जालन्यामधील भोकरदनमध्ये पारद शिवारामध्ये मिरचीवर बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव। मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत। रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता। सतत कोसळत असलेल्या पावसामुळे साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये बहुतांशी पेरण्या टोकणी रखडल्या। शेतामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे पेरण्या रखडल्या। पुण्याच्या वरंदघाट रस्त्यावरील कोंढरी पुलाजवळ रात्री दरड कोसळली। दगड मातीसह डोंगरावरचा मलबा वाहून रस्त्यावर आला। जीवितहानी नाही। काही काळ या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती। नाशिकमध्ये सध्या पावसाची उसंत। गंगापूर धरणामधला पाण्याचा विसर्ग सुरूच। दरम्यान गोदाघाट परिसरामधील पाण्याची पातळी सामान्य। नाशिकमधील गोदाघाट परिसरामध्ये तरुणांची हुल्लडबाजी। संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी। आणि धुळे विभागामधून पंढरपूर आषाढी यात्रेसाठी 255 जादा एसटी बसेस सोडण्यात येणार। सामूहिक बुकिंग केल्यास एका गावातून एक बस सोडली जाईल। आजपासून बस सेवा सुरू। बुलढाण्यामध्ये विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी एसटी बसेस अडवल्या। येरळी इथे जुन्या पुलावरून न जाता नव्या पुलावरील बसच्या फेरीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय। विद्यार्थ्यांना रात्री रस्त्यावरच सोडून ग्रामस्थ दिल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले। आगार व्यवस्थापकांकडून आंदोलनाची दखल। माईनगरमध्ये तुकोबारायांच्या पालखीचं आज उभं पहिलं रिंगण पार पडलं। हरिनावाच्या गजरामध्ये वारकरी दंग। सोलापूरच्या अकलूजमध्ये मुक्कामानंतर पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ। पालखीचा आजचा मुक्काम बोरगावमध्ये। सोलापूरच्या जेऊरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचं भारत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून अनोख्या उपक्रमाद्वारे स्वागत। विद्यार्थ्यांकडून वारकरी संप्रदायाचे सामाजिक विचार दर्शवणारं पथनाट्य सादर। रायगडमधील चन्नाड गावच्या धबधब्यामध्ये बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू। रील्स फोटोच्या नादात धबधब्यावरील अशा अपघातांमध्ये वाढ झाली आहे। धोकादायक पर्यटन स्थळांवर काळजी घेण्याचं आवाहन। रायगड जिल्ह्यामधील 28 धरणांपैकी 17 धरणं तुडुंब भरली। समाधानकारक पावसामुळे आतापर्यंतच्या पर्जन्यमानात 83% पाणीसाठा उपलब्ध। सिंधुदुर्गमध्ये बिगर मोसमामध्ये सुरंगीच्या फुलांना बहर। मार्च एप्रिलमध्ये बहरणाऱ्या सुरंगींना दमदार पावसामध्ये बहर। निसर्गाचं रूप खुललं। वंदे भारत आणि वंदे भारत स्लीपरची देखभाल दुरुस्तीसाठी नवीन डेपो। जोगेश्वरी वाडी बंदरजवळ उभारणार नवीन रेल्वे डेपो। लवकरच काम सुरू होणार। अमरावती मुंबई विमान उड्डाण सेवेमध्ये प्रवासी त्रस्त। काही कारणांमुळे अचानक विमान फेरी रद्द होत असल्याचा प्रकार समोर आला। 16 जून रोजी दोन्ही मार्गावरील विमान सेवा रद्द झाल्याचं समोर। विमान रद्द झाल्यानंतर पैसे कमी परत देत असल्यामुळे प्रवासी संतापले।